मॉर्निंग फ्रेंड्स, आज तुम्हाला मी वैकसिक मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा शिकवणार आहे की मानवी विकासाचे मानसशास्त्र किंवा डेव्हलपमेंटल सायकोलॉजी या विषयासंदर्भात मी हे करणार आहे. लास्ट नाव लेक्चरमध्ये आपण हे शिकलो की यामध्ये बघा वैकसिक मानसशास्त्रामध्ये की पूर्ण गर्भधारणेपासून ते व्यक्तीच्या अखेर मृत्यूपर्यंत कसा विकास होतो याचा आपण त्याच्यामध्ये पूर्ण लेक्चर बघितलं की त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की वैकसिक मानसशास्त्रामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला जातो आणि कशा पद्धतीने त्याचं कसे महत्त्व आहे हे वैकसिक मानसशास्त्राचा तुम्हाला अंदाज आला असेल. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की मानवी जीवनामध्ये मानसशास्त्राचे किंवा वैकसिक मानसशास्त्राचे कसं महत्त्व आहे, आपण कसं जीवन जगावं, सामाजिक आर्थिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसा कसा विकास हा तिथं केला जातो हे डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी. काय बघा त्या विषयामध्येच ते विषयाचंच नाव असं आहे की डेव्हलपमेंटल सायकोलॉजी म्हणजे विकास कसा होतो, डेव्हलपमेंट कशी होते, प्रत्येक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यक्तीचा विकास कसा होतो याच्यावर दोन गोष्टी आहेत तिथं जास्तीत जास्त फोकस या डेव्हलपमेंटल सायकोलॉजीमध्ये केला आहे. आजच्या मी ज्या टॉपिकमध्ये जो तुम्हाला आज ऑडिओ तिथं बनवते आहे त्या ऑडिओमध्ये पूर्ण जे थर्ड सेमिस्टरमध्ये जे तुमचे 4 चॅप्टर आहे त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सिलेबस सांगते की याच्या अंदाजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय 6 महिने किंवा हे 2-3 महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत आणि आपल्याला कसला अभ्यास करायचा आहे. की पहिल्या याच्यामध्ये याचा जो काही सिलेबस आहे मी ओरली तुम्हाला आता सांगते आहे आणि याचा जो सिलेबस आहे याचं मी इंग्लिशमध्ये सिलेबस आहे माझ्याकडे, तुम्ही ट्रान्सलेशन करून तुम्हाला मराठीत व्हॉट्सअपला सेंड करते. ओके. आता फर्स्ट युनिटमध्ये बघा इंट्रोडक्शन ऑफ लाईफस्पॅन ऑफ डेव्हलपमेंट. आता यामध्ये हे सांगितले की पूर्ण लाईफस्पॅनची आपल्याला कशी माहिती असली पाहिजे हे त्यामध्ये त्यांनी सांगितले. द कॅरेक्टरिस्टिक ऑफ म्हणजे वैकसिक अवस्थेचे लाईफस्पॅनचे वैकसिक वैशिष्ट्ये काय आहेत. नंतर तुमची डेव्हलपमेंट नेचर ऑफ डेव्हलपमेंट विकास अवस्थेचे स्वरूप कसे किंवा त्याच्यामध्ये सिद्धांत कोणते आहेत. मग त्यामध्ये जैविक अवस्था, जैविक सिद्धांत आहे, बोधात्मक सिद्धांत आहे, सामाजिक सिद्धांत आहे, परत पिरियड ऑफ डेव्हलपमेंट, त्याच्या डेव्हलपमेंटचे स्टेजेस काय येतात, परत एजमध्ये कुठल्या प्रकारचे सिग्निफिकन्स किंवा कोणते निर्धारक येतात किंवा काही इश्यू असतात, काही महत्त्वाचे घटक असतात, ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला वैकसिक मानसशास्त्रामध्ये करायचा आहे. नंतर थेरी, सायको ॲनालिटिकल थेरीमध्ये पण तेच मनोविश्लेषण सिद्धांत, बोधात्मक सिद्धांत, सामाजिक बोधात्मक सिद्धांत, काही ऐतिहासिक सिद्धांत आहेत, काही परिस्थिती सिद्धांत आहे, काही इलेक्ट्रिक थेरॉटिकल ओरिएंटेशन आहे. ह्या सिद्धांताचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला वैकसिकदृष्ट्या आपण वैकसिक मानसशास्त्राचा अभ्यास तिथं मोठ्या प्रमाणे केला किंवा त्याचा अभ्यास तुम्हाला तिथं समजणार आहे. परत यामध्ये बघा जेव्हा वैकसिक मानसशास्त्राचे जे काही संशोधनं केले जातात त्या सिद्धांतामध्ये हे जे काही रिसर्चर आहेत हे काही संशोधनं करतात. खूप अवघड हा अभ्यास इथं होऊन बसतो. लाईफ स्पॅनचा अभ्यास करणं म्हणजे बाल्यावस्थेचा अभ्यास करणं म्हणजे बघा 2, 3, 4, 5, 6 वर्षाचा अभ्यास करणं. वृद्धावस्थेचा अभ्यास करणं म्हणजे बघा जेव्हापासून वृद्धावस्था स्टार्ट होते ते अखेर मृत्यूपर्यंत अभ्यास करणं हे त्याचा अभ्यास होतो. म्हणजे बघा ह्या सगळ्या अवस्थांचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा रिसर्च केला जातो त्याच्यामध्ये माहिती गोळा करण्यासाठी कुठल्या पद्धती वापरल्या जातात, कुठल्या प्रकारच्या रिसर्च डिझाईन आहेत किंवा कुठल्या प्रकारचे कुठल्या प्रकारचे रिसर्च म्हणजे टाईम स्पॅन तिथं दिलेला असतो. म्हणजे डेव्हलपमेंटल सायकोलॉजीमध्ये बघा वेगवेगळ्या पद्धती ह्या संशोधनासाठी खास करून त्या वापरल्या जातात. ह्या आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सेकंड युनिटमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो बायोलॉजिकल बिलिंगिंग ऑफ पॅरेंटल डेव्हलपमेंट. म्हणजे बायोलॉजिकल म्हटलं की आपण जैविकदृष्ट्या आणि तुमची पालकशैली कसा पालकांचा विकास होतो किंवा पालकतत्व हे कसे पॅरेंटल म्हणजे पालकतत्वशैली कशी डेव्हलपमेंट होतं याचा आपण सेकंड याच्यामध्ये होता. जेनेटिक फाउंडेशन ऑफ डेव्हलपमेंट. मग जेनेटिकमध्ये जीन्सच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण काय अभ्यास करणार आहेत, तुमचे क्रोमोझोम्स काय आहेत, जेनेटिकचे प्रिन्सिपल काय आहेत, ह्या सगळ्या अभ्यास तिथं करणार आहेत. परत तुमची हेरिडिटी आणि इन्व्हायरमेंट अनुवंशिकता आणि
परिस्थिती ह्या दोन्ही घटकांचा विकास करत असताना आपला मानवी विकास कसा होतो या सगळ्या घटकाचा अभ्यास तिथं करणार आहेत. जेव्हा पॅरेंटल डेव्हलपमेंटमध्ये होते तेव्हा कुठल्या प्रकारचे धोके विकास होत असताना पालकांना कसे हे करत असतात याचाही आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहेत. म्हणजे बघा, पॅरेंटल डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा जन्म होतो तेव्हा ती जी काय आई असते, वडील असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या तिथं स्वीकारायला लागतात. न्यू बॉर्न म्हटले की कोणत्याही आईला पहिलं जे बेबी असतं किंवा पहिलं जे बाळ असतं ते तिने कसं हँडल करायचं, तिला पहिलंच ते मोठ्या प्रमाणात टेन्शन असतं. म्हणजे पॅरेंटल शैलीमध्ये किंवा जेव्हा आपण म्हणतो की पालकतत्व शैलीमध्ये किंवा आईला ती मोठी जबाबदारी होऊन बसते की माझं बाळ आहे, हे बाळ मी चांगल्या प्रकारे हँडल करू शकते की नाही, की मला ते सांभाळलं जातं की नाही. आणि वडिलांनाही तोच मोठा प्रश्न पडतो की मी ही वडिलांची जबाबदारी पार पाडतो की नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी आपण कशा तिथं पाळल्या जातात किंवा कशा हे केल्या जातात ह्या पॅरेंटल डेव्हलपमेंटमध्ये हे करणारे. परत ॲसेसिंग ऑफ न्यू बॉर्न म्हणजे न्यू बॉर्न बेबी असतो किंवा छोटं जे बाळ असतं, जेव्हा आपण त्याला म्हणतो की अर्भक म्हटलं जातं, त्या अर्भकाला आपण कसं ॲसेस करायचं, कसं हँडल करायचं, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स किंवा टेक्निक यामध्ये अभ्यास करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा कुठल्याच विषयामध्ये हे नाही आहे की तुम्हाला ह्या साध्या साध्या छोट्या ह्या गोष्टी ह्या वैकसिक मानसशास्त्रामध्ये तिथे शिकवल्या जाणार आहे. आणि ह्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडतात. आणि त्याच्यामुळे असं होत नाही की आई आणि वडील होण्यापासून कोणी वंचित राहतं, असं नाही. तर ह्या वैकसिक मानसशास्त्रामध्ये कसं आपण आई किंवा वडिलांच्या जबाबदाऱ्या किंवा पालकतत्वशैली आपण अशा कशा जबाबदारी स्वीकारतो आणि कशा पद्धतीने न्यूबॉर्नला आपण कसं ॲसेसिंग करायचं, कसं त्याला तिथं सांभाळायचं, ह्या गोष्टी ह्या सेकंड चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत. दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अर्भक अवस्था किंवा इन्फन्सी, तिसऱ्या चॅप्टरमध्ये किंवा तिसऱ्या युनिटमध्ये इन्फन्सी हे शिकवलं सांगितलेलं आहे. किंवा इन्फन्सी किंवा अर्भक म्हणजे काय आहे हे बघा. हा सिलेबस मी तुम्हाला सांगते, खूप शॉर्टमध्ये सांगते आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या काही गोष्टी तिथं समजतील. पण जेव्हा मला शिकवण्याची वेळ येते तेव्हा मी त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल तुम्हाला गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तिथं सांगणार आहात. पण याच्यामध्ये थोडक्यात जर सिलेबसचं मी थोडं सांगितलं की तुम्हाला अंदाज तर येईल की कशा पद्धतीने अर्भक अवस्था काय असते, इन्फन्सी काय असते, म्हणजे त्यामध्ये. आता यामध्ये बघा, अर्भक अवस्था म्हणजे फिजिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फन्सी. म्हणजे यामध्ये बघा शारीरिक विकास हा अर्भकाचा कसा होतो यामध्ये आपल्याला तिथं विकास बघायचा आहे. अर्भकाचा विकास तिथं होत असताना त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक विकास कसा होतो हे तिथं बघणार. त्यामध्ये दुसरा पार्ट त्यामध्ये त्यांनी मोटार सेन्सरी डेव्हलपमेंट. आता मोटार सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे शारीरिक आणि सेन्सरी आपले डेव्हलपमेंट कशी होते, बोधात्मक तिथं डेव्हलपमेंट कशी होते, या सगळ्या गोष्टी म्हणजे मज्जासंस्था, शारीरिक वाढ या सगळ्या घटकांचा अभ्यास तिथं आपल्याला करता येतो. अर्भकाचा संवेदनिक विकास, दृष्टिवेदन कसं होतं, संवेदन. जन्माला बाळ आलं बघा, त्याची नजर जन्माला येतं तेव्हा त्याची नजर बघा कशी असते. जसं जसं ते 2, 3, 4, 5 महिन्याचं वाढत जातं, 1 वर्षाचं होतं, नंतर 12 महिन्याचं होतं, तेव्हा त्याच्या नजरेमध्ये बघा कसा बदल तिथं होत असतो ते बघा. पहिले आईला ओळखायला शिकतो, नंतर वडिलांना शिकतं, मग बाजूच्या लोकांना तिथं ओळखायला तिथं शिकतो. हा इन्फन्सीमध्ये किंवा दृष्टी संवेदनामध्ये किंवा अजून आपण म्हणतो की श्राव्य वेदनामध्ये पण येतं. काही गोष्टी ऐकू येतात, काही गोष्टी ऐकू येत नाही. हळूहळू त्याच्यामध्ये विकास तिथं होत असतात. म्हणजे बघा, बोधात्मक विकास आणि मानसिक याच्यामध्ये वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बघा वेगवेगळे सिद्धांत, पियाजे डेव्हलपमेंट कशी थेअरी होते किंवा पियाजेची थेअरी ही याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये पहिल्या अवस्थेमध्ये वेदकारक विकास, नंतर याच्यामध्ये प्रत्येक ज्या पियाजे मानसशास्त्रज्ञांनी खूप चांगल्या प्रकारे सेन्सरी डेव्हलपमेंटचा विकास तिथं केलेला आहे किंवा संवेदनाचा विकासाची थेअरी सिद्धांत तिथं खूप सांगितले की म्हणजे जेव्हा छोट्या छोट्या पहिल्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती कशी वागते, लहान बाळ कसं हे करतं. दुसऱ्या अवस्थेमध्ये बघा, पहिल्या याच्यामध्ये ती व्यक्ती चोखू लागते, नंतर त्या वस्तू ते चोखायला लागते, त्या हाताच्या मुठ्या आवळायला तिथं लागते, तीच क्रिया ती वातावरणाशी तिथं करू लागते. नंतर हळूहळू बघा त्याचं वय वाढत जातं, नवीन गोष्टी तिथं शिकायला लागते. हातपाय हलवणं बघा,
प्रत्येक स्टेजमध्ये जसं आपण म्हणतो की नाही वैकसिक पानं ह्या स्टेजमध्ये 1 ते 1.5 वर्षाचा झाला बाळ किंवा 13 महिन्याचं झालं किंवा 1 वर्षाचं बाळ